नमस्कार शेतकरी बंधूंनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आज आपण बघणार कापूस बाजारभावाविषयी माहिती व कापूस बाजारभाव. चला तर मग बघूया. आज 10 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील कापूस बाजारपेठेतील नवीनतम घडामोडी आणि प्रमुख बाजार समित्यांमध्ये दरांची माहिती घेऊन आम्ही आलो आहोत. गेल्या काही दिवसापासून कापसाच्या दरात काहीशी स्थिरता दिसून येत आहे, पण काही ठिकाणी दरामध्ये थोडीफार घसरण देखील नोंदवली आहे. तुमच्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी बाजारातील माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारपेठेतील प्रमुख कल. स्थिरता. बऱ्याच प्रमुख बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव साधारणपणे 7,100 ते 8,060 प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिर आहेत. उच्चांकी दर. जालना आणि परभणी येथे कमाल दर 8,000च्या वर नोंदवले गेले आहेत, जे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहेत. मध्यम दरात. काही ठिकाणी सरासरी दरामध्ये 7,500 च्या आसपास वाढ दिसून येत आहे. आवक. काही बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढल्यामुळे दरावर थोडा परिणाम दिसून येतो. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सल्ले. शेतकरी बांधवांनो, कापूस विक्री करण्यापूर्वी खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. स्थानिक दर तपासा. आपल्या जवळच्या 2-3 बाजार समित्यांमध्ये आजच्या अचूक दर तपासा आणि जिथे जास्त भाव मिळेल तिथेच विक्री करा. मालाची गुणवत्ता. कापसाची गुणवत्ता, आर्द्रता आणि स्वच्छता चांगली असल्यास तुम्हाला नक्कीच चांगला दर मिळेल. अधिकृत माहिती. बाजार समितीमध्ये अधिकृत फलकावरील दर तपासा. सावधगिरी. मध्यस्थाकडून मिळणाऱ्या माहितीवर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतः माहिती घेऊन निर्णय घ्या. आजच्या कापूस दरांबद्दल तुमच्या आणखी कोणती माहिती हवी आहे का? एखाद्या विशिष्ट बाजार समित्यांचा भाव किंवा कापसाच्या दरांचा पुढील अंदाज. तर मित्रांनो, आता भाव बघूया. बाजार समिती अमरावती. अवकाळी 75 क्विंटलची किमान दर आहे 7,200 रुपये, कमाल दर आहे 7,450 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,325 रुपये. बाजार समिती सावनेर. अवकाळी 3,300 क्विंटलची किमान दर आहे 7,250 रुपये, कमाल दर आहे 7,300 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,275 रुपये. बाजार समिती समुद्रपूर. अवकाळी 4,600 क्विंटलची किमान दर आहे 7,000 रुपये, कमाल दर आहे 8,060 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,500 रुपये. बाजार समिती वडवणी. अवकाळी 604 क्विंटलची किमान दर आहे 7,721 रुपये, कमाल दर आहे 7,979 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,821 रुपये. बाजार समिती पारशिवनी. जाता S4 लांब स्टेपल. अवकाळी 680 क्विंटलची किमान दर आहे 7,150 रुपये, कमाल दर आहे 7,250 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,200 रुपये. बाजार समिती जालना. जाता हायब्रिड. अवकाळी 1,046 क्विंटलची किमान दर आहे 7,705 रुपये, कमाल दर आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,705 रुपये. बाजार समिती हातकतामचा. जाता हायब्रिड. अवकाळी 407 क्विंटलची किमान दर आहे 7,710 रुपये, कमाल दर आहे 8,060 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,900 रुपये. बाजार समिती अकोला. जाता लोकल. अवकाळी 2,126 क्विंटलची किमान दर आहे 7,789 रुपये, कमाल दर आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,899 रुपये. बाजार समिती अकोला बोरगा मंजूर. जाता लोकल. अवकाळी 759 क्विंटलची किमान दर आहे 7,738 रुपये, कमाल दर आहे 8,060 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,899 रुपये. बाजार समिती उमरेड. जाता लोकल. अवकाळी 1,600 क्विंटलची किमान दर आहे 7,250 रुपये, कमाल दर आहे 7,440 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,345 रुपये. बाजार समिती वरोरा. जाता लोकल. अवकाळी 525 क्विंटलची किमान दर आहे 7,250 रुपये, कमाल दर आहे 7,400 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,300 रुपये. बाजार समिती काटोल. जाता लोकल. अवकाळी 130 क्विंटलची किमान दर आहे 6,800 रुपये, कमाल दर आहे 7,350 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,200 रुपये. बाजार समिती हिंगणघाट. जात आहे मध्यम स्टेपल. अवकाळी 17 क्विंटलची किमान दर आहे 7,000 रुपये, कमाल दर आहे 8,060 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,874 रुपये. बाजार समिती वर्धा. जात आहे लोकल. जात आहे मध्यम स्टेपल. अवकाळी 3,058 क्विंटलची किमान दर आहे 6,700 रुपये, कमाल दर आहे 8,060 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,900 रुपये. बाजार समिती वरोरा शेगाव. जात आहे मध्यम स्टेपल. अवकाळी 1,180 क्विंटलची किमान दर आहे 7,710 रुपयाची, कमाल दर आहे 8,060 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,800. बाजार समिती पुलगाव. जात आहे मध्यम स्टेपल. अवकाळी 800 क्विंटलची किमान दर आहे 7,000 रुपये, कमाल दर आहे 7,660 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,450 रुपये. बाजार समिती फुलंब्री. जात आहे मध्यम स्टेपल. अवकाळी 6,050 क्विंटलची किमान दर आहे 7,725 रुपये, कमाल दर आहे 7,990 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,800 रुपये.
मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.